हॅलो अगेन अँड वेलकम गाईज. आज आपण आलो आहे बटरफ्लाय बीच, साऊथ गोवा. बीच तर खूपच भारी आहे. टॉप व्ह्यूने बघितलं तर बटरफ्लाय शिपसारखं बीच दिसतं, म्हणून याला बटरफ्लाय बीच बोलतात. पण व्हिडिओचा इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे की बीचपर्यंत पोचायचं कसं. हा असा बीच नाही की जिथपर्यंत डिरेक्टली कार और बाईक येते आणि तुम्ही सरळ बीचचा आनंद घेऊ शकतात. तर बघूया व्हिडिओमध्ये पुढे की बीचपर्यंत यायचं कसं आहे. बीचपर्यंत जाण्याचा हा स्टार्टिंग पॉईंट म्हणू शकतो. इथपर्यंत तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने येऊ शकतात आणि इथून पुढे फक्त टू व्हीलर अलाउड आहे. 250 तिकडे जायला मजा काय मग. हॅलो, वाजले 4:30. माझ्यासोबत आहे पुष्कर आणि आम्ही निघालो आहे बटरफ्लाय बीच. बटरफ्लाय बीचला येण्यासाठीच एक थ्रिल रस्ता आहे. आम्ही कारने आलो, तर आता जो आम्ही रस्त्यावर चालतो इथून बाईक जाऊ शकते, पण कार नाही जाऊ शकत. तर कार पार्क केली आहे आणि तिथून अजून एक ऑप्शन होता, 250 रुपये देऊन एक जीपचा ऑप्शन होता. बट खूप दिवस झाले आम्ही ट्रेक नव्हतं केलं आणि नेक्स्ट फ्यू डेज पण गोवा आणि लक्षद्वीपसाठी प्लॅन आहेत. तर मग आम्ही डिसाईड केलं की चला पुन्हा एकदा ट्रेकिंग करू आणि मग बटरफ्लाय बीचचा आनंद घेऊ. तर आता सध्या असा आहे रस्ता आणि हे बघा टू व्हीलर जाऊ शकते इथून. तर बघू पुढे, तुम्हाला पुढे अपडेट करतो. तर हा असा रस्ता आहे. आपल्यामध्ये एक इन्स्टिंक्ट असतं जेव्हा पण 2 ऑप्शन असतात, तर काय माहिती का आपण एक डिफिकल्ट रस्ता चूज करतो आणि पुढे जातो. तर आता चूज तर केला आहे, लेट्स सी. नाही रे, बटरफ्लाय बीच बिलकुल प्लॅनमध्ये नव्हता. फॅमिलीसोबत गोवा आलो आहे, त्यांनी डिसाईड केलं की आता रेस्ट करायचं आहे. सो आम्ही डिसाईड केलं की लेट्स युटिलाइज दिस टाईम आणि विजिट करू बटरफ्लाय बीच. पॉईंटच नाही ना सर, डायरेक्ट पाय ठेवायला व्यवस्थित ट्रेक शिजत आहे ना. हां, तुझ्या बाजूने वाटतं आज तू जसं करतोय जसं होतंय असं ट्रेक शिजत वाटते म्हणून ट्रेक आला. काहीच नाही भिजलं. कॉन त्यांची आपला संपर्क होता. हां, आपलं बसचा त्यांची इथे बघू शकतो आपण की 4 व्हीलर का अलाउड नाही आहे. इथून तर जीप आणि जिप्सी थारचे पण हाल होतील असा रस्ता आहे हा. येते पुढून गाडी, तिला जाताना बघू आपण कशी जाते त्या खड्ड्यातून. पोचलो आहे टू व्हीलर पार्किंग पॉईंटपर्यंत. इथे टू व्हीलर पार्क करावे लागते आणि इथून पुढे देन वी नीड टू गो बाय वॉक ओनली.
आता आपण ऑलमोस्ट पोहोचलोय बीचपर्यंत. फायनली आपण पोहोचलोय बटरफ्लाय बीच. इथे यायला 2 ऑप्शन्स होते, एक बाय बोट जे असते पॅलोलिम और अगोंडा बीचवरून, आणि दुसरा जो आपण आलो थोडासा ट्रेक करून फॉरेस्ट ट्रेलमधून. तर आम्ही हा चूज केला. पण आपण जिथून ब्लॉग स्टार्ट केला, जो पार्किंग पॉईंट होता 4 व्हीलरचा, त्या आधीचा रस्ता पण खूप कच्चा आहे आणि मेन स्टोरी त्या आधीच होती ॲक्च्युली. आम्ही एक सेडान घेऊन आलो होंडा सिटी तिथपर्यंत, आणि तो रोड इतका डिफिकल्ट होता की एका वेळी एकच कार पास होऊ शकत होती, आणि खूप अनइवन रोड होता. ग्राउंड क्लिअरन्स खूप कमी असते होंडा सिटीचे, त्यामुळे ते खूप डिफिकल्ट होत होते. जाताना काही शॉर्ट्स टाकेल मी कारचे, कारण की येताना खूप डिफिकल्ट रस्ता असल्यामुळे ते सर्व फोकस रस्ता क्रॉस करण्यात होते. आणि इकडे येण्यासाठी नेटवर्क ऑलमोस्ट नसतंच. तो मॅप पण लोड नव्हता होत. तो वॉटेवर जो लोड झालेला मॅप होता तो कन्सिडर करूनच आम्हाला यायचं होतं. तर ते पण आपण बघू पुढे. आता सध्या बीच बघूयात. आधी इथून वरती जाण्यासाठी रस्ता होता, आणि थोडं वरती चढलं की वरून एक टॉप व्ह्यू दिसायचा, पूर्ण बीच बघू शकत होतो आपण. आणि जे काही म्हणतो आपण बटरफ्लाय बीचचा आनंद घेता येत होता, पण आता तो सध्या बंद केला आहे. जसं मी सांगत होतो, ह्या बीचवरून बाय बोट पण येऊ शकतो आपण. तर या बोट्स आहेत ज्या अगोंडा आणि पॅलोलिम बीचला जातात. येताना या पॉईंटला कार अडकली होती आणि टायर एकाच जागेवर रोटेट होत होते. सो आता पुष्कर ऑलरेडी खाली उतरून गाईड करणार आहे की ॲटलीस्ट जाताना सरळ जाता यायला पाहिजे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.